ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग दुसरा. ओव्या आहे 230 ते 233 आणि गीतेचा श्लोक आहे 39. गीतेच्या 38व्या श्लोकात समत्व बुद्धी हे कर्मयोगाचं लक्षण सांगितल्यावर 39व्या श्लोकात कर्मयोगाचे फल थोडक्यात सांगितलेले आहे. श्लोक 39. एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. याप्रमाणे सांख्यविषयक बुद्धी तुला सांगितली. आता अर्जुना, कर्मयोगातील बुद्धी प्राप्त झाली असता तू कर्मबंध टाकून देशील अशा बुद्धीचे श्रवण कर. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ, आता बुद्धी योगू निश्चित अवधारीपा. येथपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्म मार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. जया बुद्धियुक्ता जाहली या पार्थ कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. जैसे वज्र कवचे लेईजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैतेसी उरीजे अचुंबित. ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होऊन राहता येते. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते, त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच, पण मोक्षाचीही प्राप्ती होते. भगवंत अर्जुनाला सांगत आहे की आतापर्यंत तुला सांख्य मार्ग सांगितला. आता ज्या बुद्धीने कर्मे केली असता कर्माचा बंध उत्पन्न होणार नाही असा कर्म मार्ग सांगतो. गीतेत श्रीकृष्णाने या 39व्या श्लोकात 2 सूत्र सांगितली आहेत. बुद्धिर योगे त्विमाम शृणु. आता कर्मयोगातील बुद्धी ऐक असं दुसरं सूत्र झालं. हे सूत्र अथातो कर्म जिज्ञासा या थाटातील आहे. सांख्य मार्गाचे तत्वज्ञान सांगून झाले. आता कर्मयोगाचे तत्वज्ञान ऐक. ज्या मार्गात समबुद्धी ठेवून कर्मे केली जातात तो कर्म मार्ग ऐक असा मागच्या सूत्राचा संदर्भ घेऊन अर्थ केला तर अधिक योग्य होईल. सूत्र तिसरं होतं, या बुद्धीने कर्मबंध नाहीसा होतो. श्रीकृष्णांच्या बोलण्याचा थाट एकूण वकिली आहे. बुद्धिर योगे त्विमाम शृणु या चरणार्धात कर्मयोग न म्हणता योगातील बुद्धी सांगतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण कर्मयोगामध्ये कर्माला प्राधान्य नसून त्यामागील बुद्धीला प्राधान्य आहे. त्यामुळे कर्म हे बंधनकारक ठरत नसून त्यामागील बुद्धी हीच बंधनाला कारणीभूत ठरते. म्हणून श्रीकृष्ण कर्म करताना त्यामागील बुद्धी कशी ठेवायची ते अर्जुनाला सांगणार आहेत. श्रीकृष्णाने कर्मयोगाच्या उपदेशाच्या आरंभीच कर्मयोगात कर्मबंधाची भीती नाही हे या मार्गाचे फल आहे हे स्पष्ट केलेले आहे. मोक्षप्राप्तीचे सांख्य व योग असे 2 मार्ग. येथे सांख्य म्हणजे संन्यास मार्ग व योग म्हणजे कर्मयोग हे अर्थ शंकराचार्यांप्रमाणेच ज्ञानदेवांनाही मान्य आहेत. सांख्य याचा अर्थ परमार्थ वस्तू विवेक विषये, तर योगे शब्दाचा अर्थ तत्प्राप्त्युपाये निसंगतया द्वंद्व प्रहाणपूर्वकम ईश्वराराधनार्थे कर्मयोगे कर्मानुष्ठाने समाधी योगे असा शंकराचार्य त्याचा अर्थ करतात. सांख्य म्हणजे परमार्थ वस्तूविषयी विवेक व योग म्हणजे तो विवेक प्राप्त होण्यासाठी द्वंद्व बुद्धी सोडून निसंगपणे ईश्वराच्या आराधनेसाठी कर्मयोगातील कर्मानुष्ठान असा शंकराचार्यांचा अर्थ आहे. थोडक्यात ते वस्तुविवेक उत्पन्न होण्यासाठी कर्मयोग हे साधन मानतात. तसेच श्लोकाच्या दुसऱ्या चरणात कर्मबंधम प्रहास्यसि असं म्हटलं आहे. त्याबद्दल आचार्य म्हणतात की ताम बुद्धिम स्तौती प्ररोचनार्थम. अर्जुनाचं मन वळवण्यासाठी कर्मयोगाची केवळ स्तुती केली आहे. याचा अर्थ आचार्य कर्मयोगाच्या स्तुतीला केवळ अर्थवाद म्हणजे पोकळ स्तुती असं मानतात. ज्ञानदेवांचा अर्थ सरळ आहे. त्यांनी कर्मयोगाला साधनरूप मानलेलं नाही व त्या बुद्धीच्या वर्णनाला अर्थवादही म्हटलेलं नाही.
भगवद्गीतेत जिथे नुसता योग शब्द वापरला असेल तेथे कर्मयोग असा अर्थ असतो व जेथे ध्यानयोग भक्तियोग असा जोड शब्द असेल तेथे तो योग असा अर्थ असतो. सूत्र 3 बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. या ज्ञानाने तू कर्मबंध टाकू शकशील. या सूत्रात कर्मयोगाचं थोडक्यात फल सांगितलेलं आहे. ते फल कोणतं? तर या कर्मयोगाने बंध होणार नाही. त्या काळी कर्म केले की त्याचे फळ भोगावे लागते म्हणून कर्मच करायचे नाही अशी विचारसरणी दृढ होत चाललेली होती व मोक्ष प्राप्तीकरता लोक संन्यास मार्गाचा अवलंब करत होते. अर्जुनही त्याच विचारसरणीच्या आहारी गेला होता. स्वजनांच्या वधाने हत्येचे पातक लागत असेल तर युद्धच करायचे नाही असा त्याचा प्रामाणिक समज होता व त्यानुसारच जायचं त्यानं ठरवलेलं होतं. या पार्श्वभूमीवर भगवंत सांगत आहेत की हा जो मी तुला कर्मयोग सांगणार आहे त्याच्या आचरणाने कर्मबंधातून सुटता येतं. हे कर्म केल्यामुळे पाप लागेल असे जे तुला वाटते तशी स्थिती मुळीच नाही. कर्म केल्यावर त्याचे फळ हे भोगायलाच लागते. मग कर्म करून त्याचे फळही भोगावे लागणार नाही असं भगवंत कसं काय म्हणतात अशी शंका निर्माण होते. त्याला नीलकंठी टीकेत उत्तर दिलं आहे की न कर्म लिप्यते नरे, म्हणजे मनुष्याला कर्माचा लेप लागत नाही अशी श्रुती आहे. कर्माचा लेप मनुष्याला लागत नाही तर ते कोणत्या बुद्धीने केले त्यावर कर्माचा बंध निर्माण होणे अवलंबून असतं. तेव्हा कर्म करण्याची अशी कोणती तरी विशेष पद्धत भगवंत सांगणार आहेत की ज्यामुळे कर्म करूनही त्या कर्माचे फळ भोगावे लागणार नाही. ज्ञानेशांनी या श्लोकावरच्या पहिल्या ओवीत श्लोकाच्या पूर्वार्धाचा अर्थ सरळ स्पष्ट करताना म्हटलं आहे की 11 ते 30 या श्लोकांमध्ये तुला सांख्य स्थिती मुकुळित अशी सांगितली. मुकुळित म्हणजे संक्षिप्त. आता बुद्धियोग निश्चित याऐवजी काही प्रतीमध्ये आता बुद्धियोगू विस्तृत असा पाठभेद आहे. तो पाठभेद मुकुळित या पाठाशी संलग्न वाटतो. सांख्ययोग संक्षिप्तपणे सांगितला, आता कर्मयोग विस्तारानं आहे असा त्याचा अर्थ होईल. कारण कर्मयोगाचे वर्णन पुढे 3, 4, 5 या अध्यायात प्रामुख्यानं आलेलं आहे व तसे ते 18व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत अधूनमधून चालूच राहणार आहे. पुढच्या ओवीत ज्ञानदेव सांगतात की जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंधाचा लेप लागू शकत नाही. निष्काम कर्मयोगामध्ये अहमबुद्धी व फल यांचा त्याग करून कर्म करायचं असतं. कर्म तर करायचे पण हे कर्म मी केले अशी भावना ठेवायची नाही व त्या कर्मापासून फळाची अपेक्षाही ठेवायची नाही. पुढच्या ओवीत त्या कर्मयोगाच्या युक्तीला वज्र कवचाची उपमा ज्ञानदेवाने दिली आहे. योद्धा चिलखत अंगावर घालून युद्धाला उभा राहतो. त्यामुळे शत्रूच्या शस्त्रामुळे त्याला इजा होत नाही व तो अंगावर चिलखत असल्यामुळं प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन सुद्धा सही सलामत रणांगणावरून परत येतो. तशीच कर्मयोगातील बुद्धी ही कवचासारखी आहे. ते सुद्धा साधे कवच नाही तर वज्राचे कवच. वज्र हे इंद्राचे आयुध. प्रत्यक्ष पर्वताचे पंख सुद्धा या आयुधाने कापले. अशा वज्रासारख्या कठीण कवचरूपी बुद्धीने कर्म केले की त्या कर्माचा बंध कर्त्याला चिकटत नाही व त्या योद्ध्याला जसा जय मिळतो तसे कर्मयोग्याला कर्म करूनही त्या कर्माचे फलबाण त्याच्या शरीरापर्यंत पोहोचतच नाही तर त्याआधीच ते निकामी होऊन जातात. दुसरी महत्वाची गोष्ट ज्ञानदेवाने सांगितली की अशा प्रकारच्या कर्मयोगाने मोक्षप्राप्ती तर होतेच पण इहलोकातील भोग जे आहेत तेही प्राप्त होतात. ते कर्मयोगाचे अनुषंगिक फळ आहे. संन्यास मार्गात इहलोकातील भोगावर पाणी सोडावं लागतं. त्यामुळं कर्मयोगाचा असा हा दुहेरी फायदा आहे. पुढे भगवंत कर्मयोगाची वैशिष्ट्ये सांगणार आहेत ती आपण उद्या पाहू.